हे बघा उद्धव ठाकरे काय बोलतात. आता आमच्याकडे अशी बातमी आहे, की उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये जाणार आहे. उद्धव ठाकरेजी सुद्धा सगळे लोकं तुम्ही पाहिलं असेल त्यांचं मागचं विधानसभेमधलं यश, हे निव्वळ काँग्रेसच्या मतांच्या भरोश्यावर उभाटाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. आणि त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे निवडून आलेले जे खासदार आहेत, त्यांना जे काही बहुमत मतं मिळालेली आहेत लोकसभेत आणि विधानसभेत, हे काँग्रेसचीच मतं त्यांना जास्त मिळालेली आहेत. आणि म्हणून तीच लोकं अस्वस्थ आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसनं अकेला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटातील काँग्रेसच्या भरोश्यावर जे निवडून आलेले उभाटाचे आमदार, खासदार खूप अस्वस्थ आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यात एकमेव अगदी थोड्या मतानं उभाटाची एक सीट या ठिकाणी आली. पण या ठिकाणी तुम्ही त्यांचे स्टेटमेंट ऐकलेले असतील, तिथं काँग्रेसनं च्या जीवावर उभाटाला या विजय मिळवता आला आणि आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकालात हे चित्र पुन्हा एकदा क्लिअर होईल, की आज लोणार असेल, इकडे मेहकर असेल किंवा आणखीन कुठं बुलढाणा वगैरे असेल, उभाटानं ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केलेत, तिथं त्यांना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये मतदार दाखवले. मनसेला सोबत न घेण्यासाठी भूमिका घेतलेली आहे शिवसेनेने. तर महाविकास आघाडीमध्ये काही फूट होण्याची शक्यता आहे? अरे महाविकास आघाडीत फूट झालेलीच आहे. मनसेला सोबत घेतल्यामुळं काँग्रेसनं अकेला चलोरेची भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेसनं प्रस्ताव उद्धव ठाकरे साहेबांकडे दिलेला आहे, की तुम्ही मनसे सोडून जर आमच्यासोबत राहत असाल तर आम्ही ठेवायला तयार आहे. आता तो त्या महाविकास आघाडीतला अंतर्गत प्रश्न आहे, ते त्यांच्या हिशोबानं निर्णय घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.